नेहा तिच्या 7 वर्षाच्या मुलाला शाळेत पाठवून किचनमध्ये येत होती. तेवढ्यात तिचा दीर सागर जोरात रागात ओरडत म्हणाला, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. लवकर माझा नाश्ता आणा. नेहा लगेच पळत किचनमध्ये गेली आणि चपाती भाजी घेऊन बाहेर आली. तो नाश्ता बघताच सागर रागात ओरडला, वहिनी, मी भाजी चपाती खाणार नाही. हे काय वहिनी, मला कामावर जायला उशीर होतोय आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या डब्याला बनवलेली भाजी चपातीवर काम चालवायला लागलाय. सकाळी सकाळी मला असं अनहेल्दी आणि तेलकट खायला घालायची तुमची हिंमत कशी झाली? असं म्हणत दिराने वहिनीच्या जोरात कानाखाली वाजवली. त्यानंतर सासू आली आणि तिने सुनेला केस पकडून फरशीवर जोरात आपटले आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या मुलाला नाराज करायची? माझा मुलगा तुला आणि तुझ्या मुलाला सांभाळत आहे, तरी पण तू त्याच्या आवडीनिवडीची काळजी घेत नाही. तेवढ्यात धाकटी सून म्हणजे सागरची बायको मधू आंघोळ करून बाहेर आली. तिच्या जावेला असं फरशीवर पडलेलं बघून तिला वाईट वाटलं. सागरने नेहाला उचलून उभं केलं आणि पुन्हा एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, इथून पुढे लक्षात ठेवा, नाश्त्यात हे सगळं बनवायची गरज नाही. तुझा मुलगा म्हणजे काही कुठला राजकुमार नाही जे त्याच्यासाठी अजून वेगळं काही बनेल. समजलं का तुला? नेहाच्या डोळ्यातून टपटप पाणी गळायला लागलं. ती तिच्या धाकट्या जावेसमोर अपमानित झाली होती. आजपर्यंत तिचा दीर फक्त अरे तुरेवर येत होता, पण आज तर पहिल्यांदा त्याने त्याच्या बहिणीवर हात उचलला होता आणि ते पण तिच्या जावेने बघितलं होतं. ती विचार करायला लागली की या घरात माझी काहीच इज्जत नाही, मला काहीच किंमत नाही. न सासूमान देते आणि नाही दीर. आता तर धाकट्या जावेने पण सगळं बघितलं आहे, त्यामुळे आता ती पण मला काहीच इज्जत देणार नाही. ती हुंदके देऊन रडायला लागली. सागर ओरडत म्हणाला, आता रडत काय बसली आहेस? नेहा हळू आवाजात म्हणाली, भाऊजी, राहुल दुसऱ्या मुलांच्या डब्यात असलेले पदार्थ बघतो आणि घरी आल्यावर मला ते बनवण्यासाठी हट्ट करतो, त्यामुळे मी त्याच्यासाठी भाजी चपाती बनवली होती. तुम्ही म्हणत होता ना की तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय, म्हणून मी लवकर तुमच्या डब्यात पण भाजी चपातीच घातली आहे. माझ्याकडून चूक झाली, इथून पुढे असं होणार नाही. असं म्हणून नेहा किचनमध्ये जायला निघाली. तेवढ्यात मधूने पुढे येऊन नेहाचा हात पकडला. ते बघून नेहाला आश्चर्य वाटलं आणि विचार करायला लागली की आता ही पण मला 4 गोष्टी ऐकवणार. मधूने तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि म्हणाली, ताई, कसली बाई आहात तुम्ही? आता तर नेहाचं सगळं अंग थरथरायला लागलं होतं की कालची आलेली जावं पण मलाच ऐकवणार. मधू तिचे डोळे पुसत म्हणाली, ताई, तुम्ही या घरची थोरली सून आहात. असं कसं सागरने तुमच्या कानाखाली मारली? आणि तुम्ही पण गप्प बसून सगळं सहन का केलं? तुम्हाला आत्ताच्या आत्ता या वाजवलेल्या चापटीचं उत्तर द्यायला पाहिजे. हे ऐकून सागर अजूनच रागाने लाल झाला आणि त्याच्या बायकोचा हात पकडून तिला मागे ओढत म्हणाला, हे सगळं तू काय बोलत आहेस? घरात येऊन तुला अजून 4 दिवस पण झाले नाहीत आणि तू या बाईला माझ्या विरुद्ध भडकावत आहेस. हे विसरू नकोस की या घरात मी कमवतो आणि माझ्या कमाईतून हे घर चालतं. दादा गेल्यानंतर त्याच्या या विधवा बायकोला आणि पोराला मी सांभाळतोय. मधू झटक्यात तिचा हात सोडवत म्हणाली, तुमच्या कमाईचा रुबाब तुम्ही माझ्यावर झाडू नका, कारण तुमच्यापेक्षा जास्त पगार मला मिळतो. तुम्ही लग्न ठरवताना या गोष्टीसाठीच किती आनंद व्यक्त केला होता की मला एवढा चांगला पगार मिळत आहे. मला पण छान वाटलं होतं की माझ्या सासरचे किती मोकळ्या विचारांचे आहेत. ते लग्नानंतर पण मला नोकरी करण्यापासून थांबवणार नाहीत. पण आता तर असं वाटते की तुम्ही लोक माझा पगार बघूनच मला या घरात लग्न करून घेऊन आला आहात. अरे, जे लोक घरातल्या थोरल्या सुनेचा आदर नाही करू शकत, ते धाकट्या सुनेला काय मानसन्मान देणार? सागरचा रागात स्वतःवरचा ताबा सुटला. त्याने लगेच त्याच्या बायकोला मधूला जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातली बाई पायातली चप्पल आहे. तुला आम्ही नोकरी करायला परवानगी यासाठीच दिली होती की तू घरातल्या खर्चात हातभार लावशील आणि तू ज्या बाईला या घरची मोठी सून म्हणत आहेस ना, ती या घरची एक कामवाली आहे, बाकी काही नाही. आजपासून तू पण तुझ्या अवकातीत राहायचंस, नाहीतर
तुला पण हिच्यासारखं पायाखालची चप्पल बनवायला मला अजिबात वेळ लागणार नाही. मधूला एवढ्या जोरात कानाखाली बसली होती की तिच्या तोंडातून रक्त यायला लागलं होतं. नेहाने पळत जाऊन तिला सांभाळलं, पण मधूने तिला लांब ढकललं आणि म्हणाली, ताई, तुम्ही स्वतःसाठी तर आवाज उठवू शकत नाही आणि मला सांभाळायला आला आहात. माझ्या स्वतःसाठी मीच पुष्कळ आहे. मी तुमच्यासारखी मार खाणाऱ्यातली नाही. नेहा रडायला लागली आणि म्हणाली, मधू, तू एवढी सक्षम आहेस म्हणून तू असं बोलत आहेस. माझा नवरा या जगात नाही. मला माझ्या मुलाचं पालनपोषण करायचं आहे. घराच्या बाहेर लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त वासनाच दिसत आहे. ते लोक फक्त मला मिळवायचा प्रयत्न करतात. या घरात कमीत कमी सुरक्षित तरी आहे. मधू रागात म्हणाली, हो, म्हणूनच या गोष्टीचा फायदा हे लोक उचलत आहेत. पण मी त्या बायकांमधली नाही जी अत्याचार सहन करेल. मला माहीत आहे की माझ्या लग्नाला आत्ताशी 3च महिने झाले आहेत, पण अजून पण उशीर झाला नाही. जर मी हे सगळं सहन करत राहिले तर या लोकांची हिंमत अजूनच वाढेल. असं म्हणत तिने तिच्या नवऱ्याला एक जोरात कानाखाली वाजवली. सागर रागात वेडा झाला. त्याने लगेच कमरेचा बेल्ट काढला आणि मधूला मारायला धावला. तेवढ्यात मध्ये नेहा आली आणि म्हणाली, भाऊजी, सोडा तिला. तिला अजून कळत नाही की घरात कसं राहायचं असतं ते. मधू रागात म्हणाली, ताई, तुम्ही मधून बाजूला सरका. ही माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मधली गोष्ट आहे. असं म्हणत मधूने जवळ असलेली फुलाची कुंडी उचलली आणि म्हणाली, एक वार तुम्ही करा, एक वार मी पण करेन. मी इथे तुमचा मार खायला आलेली नाही. आता तर सागर खांबासारखा उभा राहिला, कारण फुलाची कुंडी खूप जड होती. मधूने लगेच तिचा मोबाईल काढला आणि पोलिसांना फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. सागरच्या हातातून बेल्ट गळून खाली पडला. तो घाबरून म्हणाला, अरे डार्लिंग, आत्ताच तर आपलं नवीन लग्न झालं आहे. नवीन संसारात प्रेम पाहिजे, भांडण तंटा नको. आणि तसंही प्रत्येक नवीन लग्नात झालेल्या जोडप्यांमध्ये थोडीफार चेष्टा मस्करी, भांडणे तर होतच असतात. त्यासाठी पोलिसांना फोन करायची काय गरज आहे? चल, तू पोलिसांना फोन करून इथे येऊ नको म्हणून सांगा. मधू रागात ओरडली, बस, खूप झालं तुमचं हे नाटक. मी तुमचा खरा चेहरा बघितला आहे. जे लोक बाईची इज्जत करत नाहीत, मी अशा लोकांसोबत राहणार नाही. तिची सासू तिला समजावत म्हणाली, सुनबाई, जाऊ दे ना. मी वचन देते तुला, इथून पुढे तुम्हाला या घरात काहीच त्रास होणार नाही. सागर पण तुमच्यावर कधीच हात उचलणार नाही. मधू म्हणाली, सासूबाई, ते काय आहे ना, माझी एक जुनी खोड आहे. जे लोक मला एकदा धोका देतात ना, त्या लोकांवर मी परत कधीच विश्वास ठेवत नाही. आणि सागरने तर माझ्यावर हात उचलला आहे. या गोष्टीचं उत्तर तर त्याला द्यायलाच लागणार आहे. जर मी पण अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी रोज तुमच्यावर आणि तुमच्या मुलावर हात उचलला तर तुम्हा लोकांना माझ्यासोबत राहायला आवडेल का? तिच्या सासूने मान खाली घातली. थोड्या वेळात पोलीस घरी आले. मधूने पोलिसांना सगळं काही सांगितलं की कसे सागरने नेहावर अत्याचार केले होते आणि तिच्यावर हात पण उचलला आहे. पोलिसांनी लगेच सागरला पकडलं. सागरची साथ दिली म्हणून त्याच्या आईला पण पोलीस पकडून घेऊन गेले. नेहाला तर काहीच कळत नव्हतं की आता पुढे काय होणार आहे. मधू म्हणाली, ताई, मी तर अशा घाणेरड्या माणसाला घटस्फोट देऊन जाणार आहे. मी आत्मनिर्भर आहे, माझ्या पायांवर उभे आहे आणि माझे आई वडील मला नक्कीच साथ देतील. पण तुम्हाला पण तुमच्यासाठी काही ना काही विचार करायलाच पाहिजे. तुम्ही सध्या तरी माझ्यासोबत माझ्या घरी चला. तिथे गेल्यावर आपण विचार करू की पुढे काय करायचं ते. नेहा बिचारी काय करू शकत होती? मधू तिला सहारा देत होती. मग ती तिच्या मुलाला घेऊन मधूच्या घरी तिच्यासोबत गेली. लवकरच मधूने घटस्फोट घेतला होता आणि तिचे गुन्हेगार जेलमध्ये त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगत होते. नेहाच्या माहेरी तिची साथ देणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे आता तिला स्वतःसाठी आणि तिच्या मुलासाठी काहीतरी करायलाच पाहिजे होतं. नेहाला जेवण खूप छान बनवायला येत होतं. त्यामुळे तिला तिथे जवळ असणाऱ्या दवाखान्यात जेवण बनवायचं काम मिळालं होतं. आता ती सकाळ संध्याकाळ जाऊन तिथे जेवण बनवत होती. मधूच्या घराशेजारीच तिने एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं. ती जेव्हा कामावर जायची तेव्हा तिचा मुलगा शाळेतून घरी यायचा. मग
तो मधूच्या घरी जाऊन बसायचा. तिथे मधूचे आई वडील त्याची काळजी घेत असायचे आणि कामावरून घरी आल्यावर नेहा त्याला सांभाळत असायची. मधू आज तिचं आयुष्य तिच्या मर्जीने तिला हवं तसं जगत होती. तिचा हाच विचार होता की जर आयुष्यात चुकीचा साथीदार मिळाला तर त्याला सोडून नवीन आयुष्याला सुरुवात करायला पाहिजे. ती खुश होती. कमीत कमी तिच्या आयुष्यात सुख होतं, आनंद होता. इकडे तिने नेहाचं आयुष्य पण बदललं होतं. नेहा जिथे काम करत होती तिथेच त्या दवाखान्यात तिला एक नर्स भेटली होती. त्या नर्सचा भाव अजूनपर्यंत बिनलग्नाचा होता आणि आईबाबांच्या मृत्यूनंतर एकटाच राहत होता. मग तिने तिच्या भावाला नेहाशी लग्न करण्यासाठी विचारले. नेहाच्या आयुष्यात घडलेली सगळी कहाणी तिने अगोदरच त्याला सांगितली होती. जेव्हा नेहाला हे सगळं समजलं की त्या नर्सने तिच्या भावासाठी, माधवसाठी तिचा विचार करत आहे, तिला तिच्या भावाचं लग्न नेहाशी करायचं आहे, तेव्हा ही गोष्ट तिने मधूला सांगितली. मधूच्या वडिलांनी त्या मुलाची सगळी माहिती काढली. सगळं काही व्यवस्थित वाटल्यानंतर लवकरात लवकर एका मंदिरात त्या दोघांचं लग्न लावून दिलं. नेहा आता तिच्या नवीन संसारात तिच्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत आनंदात आणि सुखात जगत होती. इकडे वर्षभरातच मधूसाठी पण एका घटस्फोट झालेल्या मुलाचं राजेशचं स्थळ आलं. सगळं काही बघितल्यानंतर, चौकशी केल्यानंतर त्या दोघांचं पण लग्न झालं. आता मधू पण तिच्या नवीन संसारात आनंदात होती. सगळं सुरळीत चालू होतं. जर त्या दिवशी मधूने हिंमत दाखवली नसती तर कदाचित नेहा आणि मधू दोघीही त्या अत्याचाराला बळी पडल्या असत्या. त्यांचं आयुष्य नरकाच्या अग्नीत होरपळत राहिलं असतं. लग्न हा जीवनातला एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. या निर्णयाचा प्रभाव आपल्या सगळ्या जीवनावर पडणार असतो. त्यामुळे जर हा निर्णय चुकला तर या निर्णयावर परत विचार करण्यात काहीच वाईट नाही. कारण प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.